आपलं स्वागत आहे। मी अनिस अहमद पवारचे ठळक बातम्या। हिंगोली ते भाजप गटनेतापदी देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीचे हिंगोली भाजपकडून स्वागत। गांधी चौक येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज भाजप गट नेतापदी देवेंद्र फडणवीस यांची निवड जाहीर होताच आनंद उत्सव साजरा करण्यात आला। तसेच यावेळी भव्य आतिषबाजी ही करण्यात आली। 4 डिसेंबर रोजी गांधी चौक येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्र भाजप गट प्रतिनिधी देवेंद्र फडणवीस यांची निवड जाहीर होताच आनंद उत्सव साजरा करण्यात आला। तसेच भव्य आतिषबाजी करत निवडीचे स्वागत केले। या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष गजाननराव घुगे, जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हा सरचिटणीस उमेश नागरे, शहर अध्यक्ष कैलाश काबरा, मिलिंद यंबल, सकाराम इंगड़े, मानिक लोंडे, उमेश गुट्टे, श्याम खंडलेवार, राजेश अग्रवाल, हमीद प्यारेवाले, आशीष शर्मा, कृष्णा ढोके, रंजीश पुरोहित, उत्तमराव जगताप, गुड्डू देवकते, शिवशंकर होकरने, दिनेश बगड़िया, दीपक शेट्टी, कैलाश व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी आमचे नेते आणि उद्या होणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची निवड झाल्यामुळं आम्ही हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केलेला आहे। यामध्ये सर्व आमचे बाबारावजी आहेत, शहराध्यक्ष आहेत, सर्व भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। आपण मागल्या 20 तारखेला झालेलं मतदान, 23 तारखेला झालेला निकाल आपण पाहिला आणि या महाराष्ट्रातल्या पूर्ण मतदार बंधू आणि भगिनींनी पूर्ण या महायुतीला कौल दिला। त्यानंतर हे जे काय आनंद या महाराष्ट्रामध्ये उत्सव साजरा करण्याचं काम आम्ही सर्व नागरिक करतात। त्यामागचं कारण एकच आहे, 2014 ते 2019 आपण सन्माननीय मोदी आपल्या देवेंद्रजीची मुख्यमंत्री म्हणून आपण सत्ता पाहिली। त्यानंतरही 2019मध्ये सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आपले देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले, पण आपलं काही कारणास्तव काय आपली सत्ता गेली। त्यानंतर 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार आपण या महाराष्ट्रामध्ये पाहिलं। त्यांनी अत्यंत काम चांगलं केल्यामुळं जे या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला महायुतीला पूर्ण भरघोस मताने निवडून दिलं आणि त्याचाच एक भाग म्हणून उद्या दिनांक 5 तारखेला आझाद मैदानावर या सन्माननीय फडणवीस साहेबांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। त्यामुळं आम्ही आनंद या हिंगोली जिल्ह्यात या नागरिकाच्या वतीनं आणि कार्यकर्त्याच्या वतीनं या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत। आज या महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदाची निवड होती। या निवडीमध्ये आदरणीय आमच्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांची गटनेतेपदी निवड झाली आणि आज हा जल्लोष आम्ही साजरा करत आहोत। या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना जनतेने कौल दिलेला आहे आणि हा महाराष्ट्राला मुख्यमंत्री कशासाठी पाहिजे? शेतकऱ्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्याचा 7-12 कोरा करू असं आश्वासन आमच्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असतील, आमचे देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार असतील यांनी दिलेला आहे। त्या अनुषंगानं शेतकऱ्याचा विजेचा प्रश्न आहे। विजेचा प्रश्न जसा रात्री शेतकऱ्याला रात्रभर जागरण करून आपल्या शेतामध्ये काम करून शेतीला पाणी देण्याचं काम ते करतात, आता पूरक लाईन ही दिवसा पण आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। असं आमचं सरकार उद्या स्थापन होणार आहे आणि या सरकारचा शपथविधी उद्या 5 वाजता मुंबई येथे पार पडणार आहे। आदरणीय देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आणि विकासाचा एक धुरा म्हणून ते महाराष्ट्राला नावलौकिक करतील।